सावळदबारा ग्रामपंचायत सरपंचपदी मोहम्मद आरिफ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून मोहम्मद आरिफ आणि त्यांचे पॅनल हे शिवसेनेचे माजी मंत्री तथा सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक आहेत। मोहम्मद आरिफ यांची सरपंचपदी निवड होताच ग्रामपंचायत समोर त्यांचे सहकारी आणि पक्ष मित्र तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आनंदाचा मोठा जल्लोष साजरा केला। सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या ठिकाणी दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सरपंच पदासाठी सावळदबारा ग्रामपंचायत या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली। निवडणूक प्रक्रिया ही या पद्धतीने घेण्यात आली। सकाळी 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरणे, 12 ते 1 वाजेपर्यंत छाननी आणि 1 वाजेपासून 2 वाजेपर्यंत माघार घेणे आणि 2 वाजेनंतर सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली। अशा पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे निवडणूक प्रक्रिया पार पडली। मात्र सरपंच पदासाठी फक्त मोहम्मद आरिफ यांचाच अर्ज आला होता। विरोधात एकही उमेदवार सरपंच पदासाठी इच्छुक नव्हते। नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि मोहम्मद आरिफ यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करून विजयी घोषित करण्यात आले। ही निवड करताना निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार चरणसिंग बहुरे, मंडळ अधिकारी RS जाधव आणि तलाठी तुषार नागपुरे तसेच सावळदबारा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेश सैवर उपस्थित होते। तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शिवगंगा चोपडे, मोहम्मद आरिफ, सैनाज तडवी, मोहन सुरडकर, संदीप सूर्यवंशी, तयारबी शेख उपस्थित होते। सरपंच पदाची बिनविरोध निवड होताच गावकरी तसेच शिवसेना आणि आमदार अब्दुल सत्तार कट्टर समर्थक, राजकीय नेते, पुढारी आणि कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष साजरा केला। आरिफ मोहम्मद यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी माजी सभापती शिवाप्पा चोपडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, सावळदबारा ग्रामपंचायतचे राजकीय किंगमेकर तथा पार्टीचे चाणक्य माजी सरपंच मोहम्मद लुकमान शेठ हे आहेत। यावेळी शुभेच्छा देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, माजी सरपंच लुकमान शेठ, माजी सरपंच मैताब तडवी, माजी सभापती शिवाप्पा चोपडे, शालेय समिती अध्यक्ष जाफर तडवी, मुख्याध्यापक योगेश चोपडे, माजी शालेय समिती अध्यक्ष मोहम्मद रोशन, चेअरमन दिनकर मोरे, माजी चेअरमन पंजाबराव देशमुख, रज्जू तडवी, माजी उपसरपंच वसंत चोरमले, माजी सरपंच फिरोज मोहम्मद, तालिब पेहलवान, मोहम्मद अफसर, पत्रकार रहीम पठाण, जब्बार तडवी, दिलीप मोरे, शंकर खराटे आणि इतर पत्रकार तसेच शिवसेना नेते, पुढारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 वर्षांपूर्वी सरपंच पदासाठी निवडणूक होत असताना त्या निवडणुकीला गालबोट लागले होते। या दरम्यान हाणामारीचा प्रकार झाला होता आणि गावात मोठा तणाव देखील निर्माण झाला होता। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी, पोलीस कर्मचारी निलेश लोखंडे, भरत कोळी, योगेश कोळी, विनोद कोळी आणि इतर पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचारी यांचा मोठा तगडा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।